करंजीवाला बाई आणि कोण आहे? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तया ठविता मा पुण्यराशी नमस्कार माझा तुझे कुंडलिका वरदर्शक श्रीज्ञानदे अपने माता पिता की तव संतन की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. 7:45 आम्ही यांच्याकडे होतो करंदीकरांकडे. हो का? आत्ताच खाली गेलं आहे की 7:45 म्हणून वर नाही चढ. हां बाकी सगळे डायरेक्ट खाली. हां 7:45 सगळे 7 वाजता घरात 7:45. चालेल. ज्ञानराज माझे योगाची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्मविद्येचे लाविले रोप अध्यात्मविद्येचे लाविले रूप चैतन्याचा दीप उजळीला चैतन्याचा दीप उजळी 56 भाषेचा केला से गौरव अन्न भाषेचा केला से गौरव भवार नवे नाव उभारली भवार नवी नाव उभारली. श्रवणाचे गीते पैसावे साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान एक तरी ओवे अनुभवावी एक तरी ओवी अनुभव. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 13 घ्यायचा आहे की नाही. तर आता आपण मी म्हणतो माझ्या मागे आपण म्हणायचं. यज्ञशिष्टाशिन संतो यज्ञाशिष्टो मुच्यन्ते सर्व किल्मिषै उच्यन्ते सर्व विषयी भुज्यते त्वगं पापा उच्यते त्वगं पापा ये पचन आत्मकारणात. ये पंचात्मकारणात्. परत एकदा म्हणतो आणि एकदम परत म्हणा. यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्मिषै भुज्यते ते त्वगं पापा ये पचन आत्मकारणात्. यज्ञशिष्टस्सिनस्सन्तो उच्यन्ते सर्वकिल्बिषः पूजन्ते त्वगं पापा ये पंचात्मकारणात्. आज आहे 8 मे आहे की नाही. आज दिनविशेष असा आहे की आज जागतिक रेड क्रॉस दिन आहे आणि ना दुसऱ्या महायुद्धाचा विजय दिन आहे आजचा 1945 साली. ठीक आहे, युरोपमध्ये झालेला. आता ह्या श्लोकामध्ये ना भगवंत आपल्याला 3 गोष्टी सांगतात. एक आहे प्रसाद कशाला म्हणायचं, दुसरी गोष्ट आहे पाप कशाला म्हणायचं आणि तिसरी गोष्ट आहे पापापासून मुक्त कसं व्हायचं. आता बघा अन्नग्रहण हा एक सुद्धा कर्मयोगाचा भाग आहे आणि अन्न आपण आहे ना औषधासारखं ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे काय होईल माहिती आहे का, औषध घ्यायची पाळी येणार नाही.
पण आपण काय करतो, अन्न असं खातो म्हणजे की पोटामध्ये आपण जागाच ठेवत नाही. असं म्हणतात की 3/4 खायला पाहिजे, 1/4 जागा मोकळी ठेवायला पाहिजे. परंतु कसं आहे, आता पहिल्यापासून आपली सवय असते. आता काही काही त्याचं कटाक्ष अन्न घेतात, त्याचा तो भाग वेगळा आहे. आणि हे पहिल्यापासून पाहिजे सवय, एकदम मध्येच करता येत नाही ती. तर याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा भगवंत म्हणतात की प्रसाद कशाला म्हणायचा. तर प्रसाद कशाला म्हणायचा, यज्ञशिष्टाशिन संतो, म्हणजे यज्ञापासून राहिलेला जो भाग आहे तो ग्रहण केला म्हणजे तो काय झाला, प्रसाद झाला. आणि एकदा का प्रसाद घेतला आपण, तर आपण पापातून काय होतो, मुक्त होतो. म्हणजे मग मुच्यन्ते सर्व किल्मिषय. आणि नंतर भगवंत काय सांगतात की पाप कशाला म्हणायचं. तर पाप कशाला म्हणायचं, भुज्यते त्वघम पापा ये पचन आत्मकारणात. म्हणजे जे स्वतः करतात, अन्न तयार करतात आणि खातात, ते पापच खातात. म्हणजे ते समाजासाठी अक्षर काही ठेवत नाही, राखीव ठेवत नाही. तर याच्यामध्ये भगवंताला असं म्हणायचं आहे की यज्ञ करून शिल्लक राहिलेलं जर का आपण अन्न खाल्लं तर आपण सर्व पापातून मुक्त होऊ. आणि जे केवळ शरीर पोषणासाठीच अन्न खातात, ते अन्न खात नसून ते मूर्तिमंत पापच खातात, असं भगवंत आपल्याला सांगतात. आणि अन्नग्रहण ही सुद्धा कर्मयोगाची प्रक्रिया आहे. आणि आपले जीवन कर्मप्रधान असायला पाहिजे. आणि प्रत्येक कर्मामध्ये भगवंताचं आपण स्मरण केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये थोडं तुकोबाराय काय म्हणतात ते बघून आपण ओव्या घेऊ. कारण कसं आहे, आता आपला कालखंड आता 20च मिनिटाचा आहे. त्याच्यामुळे काही जास्त आपण त्याच्यात चर्चा करायची नाही. परंतु ह्या श्लोकाद्वारे आपल्याला तुकोबा काय म्हणतात हे आपण बघू. पहिलं एक त्यांचं चरण असं आहे, काही नित्य नेमाविन अन्न खाय तो श्वान. काहीतरी नियम पाहिजे आणि मग आपण अन्न खायला पाहिजे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट जेवायचं नाही. तर देवाचं काय करायला पाहिजे, आपण नामस्मरण केलं पाहिजे, पूजापाठ केली पाहिजे आणि मग आपण घ्यायचं, अन्न ग्रहण करायचं. वाया मनुष्यपण बाहेर वाहे तो वृषभ. त्याचा मनुष्यपण वाया गेलेला आहे आणि तो बैलच आहे असं समजा, असं कोण म्हणतं, तुकोबाराय म्हणतात. आणि पुढे काय म्हणतात बघा, बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान देईल तो अन्न वस्त्र दाता. अरे त्याचं नाव घेतलं तर तोच आपल्याला अन्न देईल आणि वस्त्रसुद्धा देईल. पुढे नेदा तरी हे नको देऊ अन्न फुकाचे जीवन तरी पाजा. शक्यतो आपण अन्नदान करावं, पण नाही अन्नदान केलं तर तुकोबाराय म्हणतात फुकाचे पाणी तरी पाजा. त्यांना माहीत नव्हतं की बॉटल 10 रुपयाला येणार पुढे. माहीत असेल, पण आता एक कलियुग आहे आणि तस्माय कालाय नमा म्हणतो ना आपण, काळाप्रमाणे आपण बदलत जातो. पुढे म्हणतात सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. सर्वांना अन्न आपण द्यायला पाहिजे. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. म्हणजे भोजनातसुद्धा आपण हरीचं चिंतन केलं तर ते पवित्र अन्न होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी असं तुकोबाराय म्हणतात की वेसून या द्रव्य सेवी मद्यपान नाही दिले अन्न अतितास. पैसा आला तर त्याने दारूच पिली, पण अन्नदान काय केलं नाही. आणि तीर्थाटन नाही केले उपकार. तीर्थाला पण कधी गेला नाही, कधी कोणावर उपकार पण केले नाही. आणि पाळिले शरीर पुष्ट लोभे, फक्त शरीराचं पालन पोषण केलं. मग हे सगळं काय मूर्तिमंत पापच आहे. म्हणजे आज आपण काय शिकलो, प्रसाद, पाप आणि पापापासून मुक्ती. बघा भगवंताने 700 श्लोकामध्ये किती किमया केलेली आहे. थोडक्यात सगळ्या गोष्टीचा त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे. आता ह्या श्लोकाखाली ज्ञानोबारायांनी 119 ते 133 ओव्या सांगितलेल्या आहेत. तर आज आपल्याला अर्धा आपण ओव्या घेऊ, म्हणजे जवळजवळ 119 ते 126 घेऊ आज. याच्यामध्ये स्वधर्म आचरण करणारे लोक कसे राहतात हे ज्ञानोबारायाने सांगितलेलं आहे. आणि पुढच्या 127 133मध्ये स्वधर्म करत नाहीत
ते लोक कसे ते वर्तणूक असते ते सांगितलेलं आहे. तर आता आपण 119 ते 126 पर्यंत ओव्या घेणार आहोत. तर पहिली ओवी बघा 119 क्रमांकाची. लेखा विहित क्रियाविधी विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोग करे. म्हणजे ज्याच्याकडे कुठलाही हेतू न धरता तो काय करतो, स्वधर्माचं आचरण करतो आणि असलेली संपत्तीचा चांगल्या कामासाठी विनियोग करतो. जसं तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. याप्रमाणे पुढे बघा 120वी ओवी. गुरु गोत्र अग्नी पूजे अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पित्रोद्देशे. म्हणजे जो स्वधर्माचं आचरण करतो ना तो काय करतो, गुरुची पूजा करतो, गोत्राची सुद्धा पूजा करतो, अग्नीची पूजा करतो आणि प्राप्तवेळी ब्राह्मणाला सुद्धा भोजन देतो आणि पितरांना सुद्धा काय करतो, पिंडदान करतो. हे सगळे स्वधर्माची लक्षणं आहेत. पुढे बघा. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता भूतशेष स्वभावता उरे जे जे. तो काय करतो, वरील प्रमाणे विहित कर्म करत असताना यज्ञ करून झाल्यानंतर जे उरतं त्याचं तो आनंदाने सेवन करतो. हुतशेष याचा अर्थ उरलेलं, शिल्लक असलेलं. यज्ञ करून जे काही शिल्लक राहील त्याचा तो उपभोग घेतो. फक्त सगळ्याचा उपभोग घेत नाही. काही म्हणजे त्याच्या कमाईचा काही हिस्सा तो काय करतो, यज्ञासाठी वापरत असतो, समाजासाठी वापरत असतो. पुढे बघा. ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करे की भोग्याची ते निवारी कल्मशाते. असं केल्यानंतर तो काय करतो, कुटुंबासहित सुखाने घरी जेवण करतो. आणि मग असं काय होतं, आपोआप मग त्याचं जे भोजन आहे ते पातकाचा नाश करतं आपोआप. म्हणजे त्यांनी काय केलेलं असतं, स्वधर्माचं आचरण केलेलं असतं आणि मग त्याचं भोजन तो कुटुंबासहित जेवत असतो. तर ते त्याचं आपोआप पापामधून त्याची मुक्तता होते. पुढे बघा. ते यज्ञ विशिष्ट भोगी मनोनी सांडिजे तो अघी जया परे महारोगी अमृत सिद्धी. आता तो ज्ञानोबा राय आपल्याला सांगतात, तो काय करतो, यज्ञ केल्यानंतर जे उरलेलं आहे तो त्याचा अन्नग्रहण केल्यामुळे काय होतं, मनोनी सांडी जे जो आगी म्हणजे पाप, आपोआप त्याच्याकडून पाप सांडल्या जातं, आपोआप पाप त्याच्याकडून निघून जातं. आणि हे कसं म्हणाल तर त्यांनी उदाहरण असं दिलं आहे की जो महारोगी आहे, महारोग पूर्वी बघा कुठल्याही औषधाने जायचा नाही त्याला अमृतासारखंच औषध लागायचं आणि त्याला अमृत भेटलं महारोग्याला, मग तर महारोग राहील का, नाही राहणार, आपोआप जाईल. तसं त्याच्याकडे पापच राहत नाही, कारण तो काय करतो, स्वधर्माचं आचरण करतो, गुरुची पूजा करतो, त्याच्यानंतर गोत्राची पूजा करतो, अग्नीची पूजा करतो, ब्राह्मणांना योग्य वेळी भोजन देतो. आणि असं क्रिया केल्यामुळे काय होतं, पाप आपोआप त्याच्याकडे येतच नाही. पुढे बघा. की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगी तैसा ना कळे दोषा.
बघा, जो तत्वनिष्ठ मनुष्य आहे ना, तो जसा भ्रांतीला किंचितही घाबरत नाही. जो निष्काम कर्मयोगी आहे तो भ्रांतीला घाबरत नाही. त्याप्रमाणे यज्ञ करून राहिलेले भोग भोगले असता त्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. हे लक्षात ठेवा. मनोनी स्वधर्म जे अर्जे मनोनी स्वधर्म जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे ते स्वधर्माची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेसी. मनोरे ते भोविजे संतोषेशी. मग ज्ञानोबा असं म्हणतात की जे स्वधर्माने मिळेल ते स्वधर्म कार्यामध्येच खर्च करायचे आणि मग उरलेलं आनंदाने त्याचा भोग घ्यायचा. आपण अशा पद्धतीने आपलं जर का जीवनक्रम असेल तर आपल्याला पाप लागणार नाही. आपण पापातून आपोआप मुक्त होऊ. आणि एकदा पाप गेलं की आपल्याला सुख मिळणार आहे. आपल्याला सुख का मिळत नाही आहे? कारण आपल्याकडे पाप आहे. बघा, पापाचा परिणाम आहे दुःख आणि पुण्याचा परिणाम आहे सुख. तर पाप आपोआप जातं आहे या गोष्टीने. जसं कपड्याला साबण लावल्यानंतर मळ आपोआप जातो त्या पद्धतीने. पण काय होतं इथं मेघ तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करेल साबण. आता साबण लावून गटारीचं पाण्याने कपडे धुतले आणि साबण लावतोय, होईल का ते स्वच्छ होईल का? आपण करतो पुण्य दाखवण्यासाठी लोकांना पण ते खरं पुण्य असतं का? हा एक संशोधनाचा भाग आहे. पुढे बघा. ते हे वाचूने पार्था हे वाचोनी पार्था राहट नये अन्यथा राहतो नये अन्यथा. ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. तर अर्जुना म्हणजे कृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अरे हे अशा गोष्टी ब्रह्मदेवाने सृष्टीला सांगितल्या, लोकांना सांगितलेल्या आहे आणि तू हेच कर म्हणायचं. तू दुसरं काही करण्याच्या भानगडीत पडू नको. तर हा स्वधर्माचा उपदेश बघा. याच्यामध्ये पाप, प्रसाद आणि पापापासून मुक्ती हे 3 गोष्टी भगवंताला सांगायच्या आहेत. परंतु ह्या ज्ञानोबारायांनी काय केलं, ह्या श्लोकामध्ये 2च भाग पाडले. एक स्वधर्माचं आचरण आणि जो स्वधर्म आचरण करत नाही त्याची गोष्ट. आता जो स्वधर्माचं आचरण करत नाही तो काय करतो, मूर्तिवंत पापच घेत असतो. आता त्याचा विचार 127 ओवीपासून ते 133 ओवीपर्यंत आहे. तो आपण उद्या घेऊ, कारण तो आता हा अर्धा भाग झाला. अर्धा भाग आपण सोमवारी घेऊ, आहे की नाही? म्हणजे आपला बरोबर टायमिंगमध्ये बरोबर बसेल. आता 18 मिनिटं झालेली आहे, तर आपलं पसायदान पण त्याच्यामध्ये होईल. 20 मिनिटामध्ये आपली सेवा संपन्न होईल. तर असं हळूहळू आपल्याला जवळजवळ आपण 126 ओवीपर्यंत आपण आलेलो आहेत आणि अजून 126 ओवी राहिलेल्या आहेत. तर ह्या वेळेला 3रा अध्याय आपण बऱ्यापैकी बराबर घेतलेला आहे. जरी कमी वेळ असला पण आपण अजिबात टाईमपास न करता डायरेक्ट विषयाला हात घातलेला आहे की नाही? हां. तर आपण असंच चिंतन करून आपण कसं आनंदित राहू आणि भगवंताच्या कसे चरणी जाऊ याचा आपण विचार करायचा. ठीक आहे. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौनी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय. अपने अपने माता पिता गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ दोषावे दोषोनी मद द्यावे पसाय दान हे. वे खळांचे व्यंकटी सांडो दया सत्कर्म रते वाढो भूता परस्परे पडो दुरितांचे तिमिर धावो विश्वसुधर्म सूर्य पाहो जो जे वांशेल तोटे लावो प्राणीदास वर्षक सकळ मंडळी ईश्वरांची मांडी आळी अनवरत मंडळी कला कल्पतरुचे अर्व चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे मार्तंड जे तापैना ते
सर्वायी सदा सज्जन सोयरे हो किंबहुना सर्वसुखे पूर्ण होऊन ते लोके आदिपुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजे विशेष लोकीये हे तमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान बसाहो तेने वरे ज्ञानदेव सुखियास तेने वरे ज्ञानदेव सुखियास तेने वरे ज्ञानदेव सुखियास हरि ओम.